लागत, जास्त मेहनत सुद्धा लागत नाही, पण एवढा देतो की भरपूरच फळ मोठं आहे, काही अडचण नाही. मग आपण काय करू? महादेवाचीच भक्ती करू. मग बघा, महादेवाची जर भक्ती केली, अजून एक फायदा आहे त्याचा. कारण रावण काय सज्जन माणूस होता का हो? नव्हता. पण भगवान शंकराने विचार केला नाही, हा सज्जन आहे का दुर्जन आहे म्हणून. किती दिलं त्याला ऐश्वर्य. दुसरा एक भक्त आहे भगवान शंकराचा, बाणासुर नाव आहे. हा भक्त ही भगवान शंकराचा होता. बघा, उपासना करायचा, त्याचं एकच काम होतं की भगवान शंकराला भस्म आणून द्यायचं. मग भगवान शंकराला भस्म आणून द्यायचं त्याचं काम असताना त्यानं काय केलं की बघा, कोरोना काळात जसं काय माणसं मरत होते खूपच, तसं पहिलं जुन्या काळामध्ये एखादा रोग आला की माणसं भरपूर मरायची. रोज भस्म भेटायचं त्याला ताजं, मग तो निघून द्यायचा. पण ज्यावेळेस माणसं मरत नव्हते का, मग त्यावेळेस त्याला पंचायत पडली, कुठलं भस्म. दिवस दिवस हिंडायचा पण भस्म भेटत नव्हतं. मग चिता भस्म कुठून मिळवायचं? मग त्याने एक हे केलं, त्याच्या युक्ती सुचली की आपण भगवान शंकराकडून वर मागून घ्यावा. आणि मग तो भगवान शंकराकडून वर मागण्यासाठी गेला. बरं, मागितला, ठीक आहे, भक्ताची इच्छा पूर्ण केली. त्यानं काय म्हणला, दिवस दिवस शिरला तरी मला भस्म भेटत नाही. मग काय करा भगवान शंकरा स्वामी, काय करा की मी ज्याच्या हातावर मस्तकावर हात ठेवेल तो भस्म झाला पाहिजे. मग लगेच काय करेल मी, पाहिजे त्याच्या डोक्यावर हात ठेवेल, लगेच भस्म तयार झालं की घेऊन येईल. मग महादेवाने तर विचार करायला पाहिजे का नाही, आधीच त्याचं नाव भस्मासूर होतं. मग विचार तरी करायला पाहिजे का नाही, ह्याचा हे योग्य उपयोग करेल का नाही करेल का, असं काहीतरी. असा काहीच विचार केला नाही, डायरेक्टली त्याला वर देऊन टाकला. आणि मग देऊन टाकल्याच्या नंतर काय झालं, त्यानं दिलं होतं तेच काम करावं ना. आता तो महाराज भस्मासुरच होता ना. मग त्याच्या लक्षात आलं, आता जर मी भगवान शंकराच्याच डोक्यावर हात ठेवला तर पार्वती आई साहेब आपल्यास. जी बुद्धी सुचू नाही ती सुचली त्याला, आणि तसंच करायला गेला ना. मग ते महादेवाच्याच मागे पडू लागलं. आणि मग तिथं विष्णूने सहकार्य केलं, मोहिनीचं रूप धारण केलं आणि नाचायला लागला.